गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आपण गरमागरम नाश्त्याने। आज नाश्त्यामध्ये आहेत घावण, उपमा आणि पपई। या पपया ज्या आहेत त्या इथल्या बागेतल्याच आहेत बरं का। तर आता आपण नाश्ता करून घेऊयात आणि भेटूयात पुढच्या डेस्टिनेशनवर। चला। मित्रांनो, आता आपण आहोत कनकादित्य मंदिर कशेळी येथे। हे एक सूर्य मंदिर आहे आणि इथली सूर्यदेवाची मूर्ती ही खूपच पुरातन म्हणजे 900 ते 1000 वर्षांपूर्वीची आहे। रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावर कशेळी हे गाव आहे आणि या गावामध्ये हे मंदिर वसलेले आहे। तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या। मित्रांनो, आम्ही मंदिरातलं दर्शन घेऊन आलेलो आहोत। मंदिरातली मूर्ती ही खूपच सुबक आहे आणि मंदिराचा परिसरही खूप शांत आणि प्रसन्न असा आहे। कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर बरेचसे बीचेस आहेत। त्यातले काही बीचेस हे खूप प्रसिद्ध आहेत तर काही बीचेस हे जरा अपरिचित आहेत। देवघळी बीच किंवा कशेळी बीच हा त्यातलाच आहे। 1-2 वर्षापूर्वीच हा बीच खूप प्रसिद्धीस आलेला आहे। तर तुम्हाला इथे दिसत असेल खाली हा बीच आहे आणि इथनं खाली पायऱ्या उतरून जाऊन आपण त्या बीचपर्यंत जाऊ शकतो। तसेच इथे एक सनसेट पॉईंट बनवलेला आहे जिथे थांबून तुम्ही सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता। मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत गणेश घुळे बीचवर। रत्नागिरीपासून 21 किलोमीटर अंतरावर गणेश घुळे हे गाव आहे आणि या गावाच्या नावामुळेच या बीचला नाव पडले आहे गणेश घुळे बीच। माझ्या मागे तुम्ही पाहत असाल अथांग समुद्र पसरलेला आहे, खूप सुंदर बीच आहे। चला आपण थोडंसं एन्जॉय करूयात बीचवर।
मंडळी, दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही आलो आहोत ते रत्नागिरीमधील न्यू प्रशांत लंच होम या हॉटेलमध्ये. हे हॉटेल व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतींच्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे. बबिता, इथे काय पाहणार आहोत आपण? इथे फिश ॲक्वेरियम आणि म्युझियम आपण पाहणार आहोत. तिकीट काय आहे इथे? एंट्री फी 20 रुपये पर हेड आहे. ओके, चला तर मग. आयांश, फिश म्युझियम पाहायचं आहे ना? हो. चलो देन. हाय अंश, पाहिलं का फिश म्युझियम इथलं? हो. कसं आहे, आवडलं का? काय खास नव्हतं. नाही आवडलं? काही खास नाही आहे? हो. अच्छा, ठीक आहे. आता चला मग दुसरीकडे. मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ला हा फेमस आहे ते इथल्या सुंदर अशा भगवती मंदिरासाठी आणि या किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम अशा नजाऱ्यांसाठी. हा किल्ला रत्नागिरीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचं बांधकाम 12व्या शतकात झालेलं आहे आणि हा किल्ला 120 एकरात पसरलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते थिबा पॅलेस रत्नागिरी येथे. थिबा पॅलेस हा राजवाडा ब्रिटिशांनी 1910 मध्ये बांधला होता. ब्रह्मदेशाचेच म्हणजेच सध्याच्या म्यानमारचे राजे थिबामीन यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी हा राजवाडा बांधण्यात आला. राजे थिबामीन हे 1910 ते 1916 दरम्यान या राजवाड्यात नजरकैदेत होते. हा राजवाडा सोमवार व्यतिरिक्त इतर दिवस पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. इथली प्रवेशाची फी ही मोठ्यांसाठी 10 रुपये व लहान मुलांसाठी 5 रुपये अशी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली रत्नागिरीची 2 दिवसांची ट्रिप इथे संपत आहे. या 2 दिवसांच्या रत्नागिरीच्या ट्रिपमध्ये आपण इथल्या काही टुरिस्ट प्लेसला भेट दिली, इथल्या रुचकर अशा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला आणि या सगळ्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठवून आता आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत. तर आमचा हा रत्नागिरीचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा.